पण ज्यावेळेस लग्नाला आम्ही गेलो तिथं जी धमाल केली ना, तो सगळा म्हणजे आम्ही विसरून गेलो की आम्ही इतकी धावपळ केली, कामं केले. रेश्माचा जो नवरा आहे तो साऊथ इंडियन. हो. सो बाकीचे सगळे असे आपले महाराष्ट्रीयन अटायर मध्ये होते. मी, आशू, सुमित, उदय आम्ही चौघं आम्ही South साऊथ Indian लुक attire. केला होता आणि वा. लुंगी माझं लागेल असं वाटतंय मला. ओके, म्हणजे लवकरच इकडनंही गुड न्यूज येणार आहे हो. आता. पण मग मुलाला त्या काही टिप्स देऊन आलात. आता रेश्माला मालिकेत म्हंटलो तर ना, एवढं सांभाळतोय. शुभमंगल सावधान म्हटलं ना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या आपण एक वेगळा सिक्वेन्स बघतोय. पण आपण ज्यांना ऑन स्क्रीन एकत्र कधी बघू शकत नाही ते आता ऑफ स्क्रीन माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. काय सांगाल? आता मालिकेत बघतोय की ते दोघे वेगळे राहत आहेत. याला जानकी वहिनी घरात हवी आहे, तुला घरातच नकोय. तर आता काय सुरू होणार आहे आणि काय आम्हाला अजून पाहायला मिळणार आहे? आता शेताचा जो ड्रामा आहे तो स्पेशली ऋषिकेशच सांगेल. मुळात आज जो आम्ही ड्रामा शूट करतो ते असं आहे की जानकी आणि सयाजीरावमध्ये एक चॅलेंज आहे आणि सयाजीराव जानकीला चॅलेंज देतात की तुम्ही शेत नांगरून दाखवा, किमान शेत तरी नांगरून दाखवा, बाकीचं शेतीबीती ह्या सगळ्या लांबच्या गोष्टी आहेत. मग जानकी ते चॅलेंज घेते आणि मग कशा पद्धतीने ती चॅलेंज पूर्ण करते, मग ऋषिकेश आणि सौमित्र तिला कशा पद्धतीने मदत करतात, हा सगळा ड्रामा आज आम्ही इथे शूट करतो आहे. मग ऐश्वर्या येऊन तिथे काय अडथळे निर्माण करते, मग त्या अडथळ्यांवर मात करून जानकी ते चॅलेंज जिंकते न जिंकते हे आता सगळं कळेलच तुम्हाला. पण ऐश्वर्या आता जिंकायचा असा ध्यास ठेवलायस की आता मी जिंकणार आणि हिला घरात परत येऊ नाही देणार? हो, ऐश्वर्या त्याच नोटवर आहे की ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशला जिंकूच देणार नाही. आणि कितीही काही झालं, सौमित्र आणि अवंतिकाने कितीही सपोर्ट केला तरी ती त्यांना पुन्हा घरात घेणारच नाही. सौमित्र काय प्लॅन केलायस याबद्दल? सौमित्र प्लॅन म्हणजे तेच आहे, मेन प्लॅन त्याचा हाच आहे की काहीही करून दादा वहिनीला घरी आणायचं आणि तोपर्यंत घरातला मोठा भाऊ म्हणून राहावं. कारण आता दादा बाहेर पडलाय म्हटल्यावर ती हिने घर टेक ओव्हर करू नये ह्यासाठी तिकडे जाऊन मला दादाने सांगितल्याप्रमाणे मी तिथे जाऊन राहिलोय. आणि आत्ताही या सिक्वेन्समध्ये वहिनीला कशी मदत करू शकतो किंवा दादाला कशी मदत करू शकतो, गावकऱ्यांना मदत कशी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि ॲज युजल मॅडम तिकडे पोचतात त्रास द्यायला. पण ऐश्वर्या जेव्हा जानकी घराबाहेर गेली तेव्हा किती आनंद झाला ऐश्वर्याला. हो, तेच तर टार्गेट होतं ना की लवकरात लवकर जानकी, फक्त जानकीच नाही तर ऋषिकेश, ओवी हे तिघही घराबाहेर जावे आणि आज तसं घडलंय. सो ऐश्वर्या खूप खुश आहे. बट तेवढं करून सुद्धा ऐश्वर्या काही मानत नाहीये. म्हणजे घराच्या बाहेर असून सुद्धा ती त्यांना अजूनही त्रास देते. म्हणजे ते कुठेही असू देत, ते सुखाने राहिलेच नाही पाहिजे. पण ते तर मालिकेत सुरूच असणार आहे. पण एवढ्या असं निसर्गरम्य वातावरणात शूट करतात, ऊन आहे एवढं, तरी तुमचा आनंद तो दिसतोय कुठे ना कुठे. तुमचे रील्स सुरू आहे, इथे मस्करी सुरू आहे, हे सगळं सुरू आहे. तर कसं एकंदरीत सांगाल, या वातावरणात काम करताना किती मजा येते? खूप. सकाळपासून प्रचंड काम झालेलं आहे आणि यांना काम करताना बघून मलाच खूप थकवा झाला, कारण मी सकाळपासून येऊन बसलोय फक्त. आणि सकाळचं 6:30ला आम्ही सगळे आलोय आणि खरंच हॅट्स ऑफ आहे सगळ्यांना. इतकं ऊन आहे, तुला तर माहिती आहे, तू बघतेस सगळे. आता तिथे जानकी आहे ती बेअरफूट शूट करते बिगर चप्पलचं. या मॅडम आहेत स्लीवलेस आहे आणि त्यात परत टॅनिंग, ऊन, इतकं प्रचंड ऊन आहे, त्यात सगळ्यात विदाऊट एनी कंप्लेंट सगळे शूट करतात. म्हणून कुठेतरी मी असं म्हणतो की थोडं हसत खेळत जर काम केलं तर तो कंटाळा निघून जातो. म्हणून आमचं आता ते आत मजा सुरू होते, दुसरं काही नाही. आणि रोज एकच सेटवर काम करतो किंवा तेच लोकेशन्स असतं, त्यामुळे असं कुठेतरी बाहेर पडल्यावर तो एक वेगळं पिकनिकवाला फील असतो. छान वातावरण, त्यात ते असं म्हणजे गावचा फील, शेती, बैल किंवा हा सगळं जे नांगर चालवणं वगैरे हा सिक्वेन्स म्हटल्यावर ना असं एक ऑटोमॅटिकली काहीतरी वेगळे पण येतं, एक्साइटमेंट, एनर्जी येते आणि त्यामुळे ती अशी एक छान गंमत आणि पिकनिकवाला फील आहे सकाळपासून. पण हे सगळं शूट करताना गावची किती आठवण येते की गावातले काही क्षण तरी आठवले? खूप अगं, खूप. म्हणजे मी काय सांगू तुला, सगळंच म्हणजे हा आजूबाजूचा परिसर, ही सगळी झाडं, नारळाची झाडं, सगळंच. आणि इवन शेतीचा सगळा सिक्वेन्स जो काही चालू होता, बैल,
कारण मी गावी असताना अगं करायचे शेती, म्हणजे खूप अशी नाही, पण शेजारी जे जायचेत ना, ज्यांची असायची शेती, तो आजी आजोबा माझे पाठवायचेत करायला. मुळात मला खूप आवड होती, त्यामुळे आता ते ऐश्वर्याला जरी आवडत नसलं तरी प्रतीक्षाला खूप आवडतं, खूप. तुमच्या दोघांचं काय सांगाल की गावच्या आठवणी ताज्या झाल्या तिथे? खूप 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 म्हणजे मुळात ऋषिकेश पण शेतकरी आहेच, पण सुमित सुद्धा एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी पण. आणि आज इथे आलो हा शेतीचा सगळा सिक्वेन्स वगैरे बघून. मगाशी पण मी सांगितलं की यालाच सांगत होतो की रात्रीचं आमच्या इकडे दार धरायला जायचो आम्ही, म्हणजे पिकांना पाणी देणं असेल. सो आमच्या इकडे लाईट नसायची, तर रात्री 12 ते सकाळी दुपारपर्यंत 12 अशी लाईट असायची, लोड शेडिंग असायचं. तर आम्ही रात्रीचं पाणी द्यायला वगैरे दारं धरायला जायचो, त्या सगळ्या आठवणी. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे पिकांची लावणी, म्हणजे नांगरणी, लावणी, कापणी, मळणी, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी, ते धान्य भरायचं पोत्यात, मार्केटमध्ये जाऊन विकायचं, या सगळ्या आठवणी ताज्या झाल्यात. म्हणजे ॲक्च्युली गावातच आलो असं वाटायला लागलं आता. सगळ्यात सॅटिस्फाईंग काय असायचं माहितीये का, म्हणजे असं पाट असतात ना, पाण्याचे पाट, तर तो एक कोपरा भरला की तो बंद करायचा, मग दुसऱ्याला जात. ते जे बघणं आहे ना, एक वेगळ्याच लेवलचं मेडिटेशन आहे अगं ते, की ते एक एक रांग भरते, मग ते झालं की मग पाठ हलवायचा, दुसऱ्या कोपऱ्यात टाकायचा. पण आता हे जे रुटीनचं जे शूट सुरू होतं त्यात तुम्हाला कुठेतरी हा ब्रेक मिळाला असं म्हणायला हरकत. अगदीच असाच ब्रेक रेश्माच्या लग्नात मिळालेला, किती एन्जॉय केलं तिचं लग्न. खूप 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 एन्जॉय केलं. शूट पण करत होतो आणि तिच्याकडेही फार कमी दिवस होते, सगळी तयारी करणं आणि ते सगळे शूटमध्ये बिझी होते, पण खूप मजा केली. सगळ्यांना सुट्टी होती, आम्ही सगळेजण तिच्या लग्नाला गेलो होतो, मज्जा. पण जेव्हा तिचं लग्न ठरलं आणि आता होणार आहे हे कळालं, तेव्हापासून सेटवर काय वातावरण होतं? कधी जायचं, कसं जायचं, सगळे प्लॅनिंग होतंच, पण सेटवर खूप धावपळीचं वातावरण होतं. कारण एकतर तिला लग्नासाठी सुट्ट्या वगैरे द्यायच्या, त्याच्यासाठी अख्खं युनिट डबल युनिटमध्ये काम करत होतं आणि बँकिंग तयार केली. पण ज्यावेळेस लग्नाला आम्ही गेलो, तिथं जी धमाल केली ना, तो सगळ्या म्हणजे आम्ही विसरून गेलो की आम्ही इतकी धावपळ केली, कामं केली. आणि कारण तो एक क्षण असतो तिच्या आयुष्यातला, म्हणजे खूप महत्त्वाचा क्षण आहे. आणि जसं तू म्हणालीस की मज्जा वगैरे, धमाल केली आम्ही लग्नात गेल्यावर. काय आठवणी घेऊन आलात तिच्या लग्नातलं? ते तिथलं डेस्टिनेशन, वेडिंग थीम, आणि काय आणि ग्रुपने एक छोटीशी ट्रिप झाली आमची. वन डे पिकनिक होती आमची. आमच्या रेश्माचा जो नवरा आहे तो साऊथ इंडियन, सो बाकीचे सगळे असे आपले महाराष्ट्रीयन अटायर मध्ये होते. मी, आशू, सुमित, उदय, आम्ही चौघं, आम्ही साऊथ लुक केला होता आणि लुंगी, फुल साऊथ इंडियन साडी. सो हे एक वेगळे पण आम्ही मुलाकडून होतो त्या लग्नात. वा. पण मग मुलाला त्या काही टिप्स देऊन आलात? आता रेश्माला मालिकेत तर एवढं सांभाळतो, शुभमंगल सावधान म्हटलं ना. लग्नात हेच झालं, सुरुवात अशी केली आम्ही, सावधान. पण तिला शॉपिंगला वगैरे तू काही मदत केलीस? नाही ग, तसं फार वेळच नाही मिळाला, कारण एका सेटवरती शूट करायची, एका ठिकाणी मी शूट करायचे, सो असा फारसा काही वेळ नाही मिळाला. पण त्यातल्या त्यात तिला जो काही वेळ मिळत होता तिचं ती करत होती छान. आता तिच्यानंतर सेटवर कोणाचा नंबर लागेल असं वाटतं लग्नासाठी? सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलं. माझं लागेल असं वाटतं मला. ओके, म्हणजे लवकरच इकडनंही गुड न्यूज येणार आहे. अजून एक पिकनिक. पण रेश्माकडनं गिफ्ट साठी काही तुम्हाला होतं का? तिने असं सांगितलेलं मला लग्नात हे द्या किंवा माझ्या लग्नात हे करा, असं काही होतं तिचं? नाही, तिनं स्पेशली सांगितलं होतं की पिंक कलर आणि पिंक आणि कुठला ग, गोल्डन आणि पिंक कलर तुम्ही पिंक आणि ग्रीन कलर घालून येऊ नका, हे तिनं स्पष्ट सांगितलं होतं. गोल्डन पिंक त्यांची थीम होती आणि ग्रीन झाड आहेत म्हणून फोटो छान स्पष्टपणे सांगितलं होतं. ग्रीन, गोल्डन आणि पिंक कलरचे कपडे तुम्ही घालायचे नाही. सो आमचं सतत चाललं होतं. मग आशू मला सांगत होते, हा एवढा गोल्डन आहे, हा चालेल? म्हटलं हा एवढा चालेल. मग ती तुझी पिंक बॉर्डर आहे, मग ती पिंक नको म्हणाले. असं नसतं, सगळ्या साड्यांना गोल्डन बॉर्डर असते. पण तिला त्या अटायर लुक मध्ये पाहून किंवा तिचं लग्न होतंय
जेव्हा म्हणजे तुम्ही बघत होता तेव्हा मित्रमैत्रीण म्हणून किती तिच्यासाठी आनंद होता. खूप खूप म्हणजे खरं सांगतो माझेही डोळे पाणावले होते ज्यावेळेस माझे पण. म्हणजे ज्यावेळेस ती आली आणि सगळ्या त्या मंगलाष्टिका झाल्या आणि सगळ्या त्या दोघांनी एकमेकांना वर माला घातल्या आणि ज्या प्रकारे ते एकमेकांकडे बघत होते ना तो क्षण खूप गोड होता त्यांच्या आयुष्यातला आणि ते जाणवत होतं की दोघांचा एकमेकांवर आता म्हणतात ना की एकमेकांसाठी आयुष्यभरासाठी जोडले गेले ते त्यांच्याकडे बघून जाणवत होतं की एकमेकांना आता ते हे झालेत आणि ते बघून खूप असं भावूक झालं होतं. खूपच. खूप छान वाटलं होतं. मी तर इतकी इमोशनल झाले होते की मला काही कळतच नव्हतं की काय चाललंय. मला म्हणजे जेव्हा ती आली ना आणि आईच्या गावात म्हणजे ती अशी शिड्या अशी ती खाली खाली येत होती मांडवापर्यंत आणि काही कळतच नव्हतं. एका वेगळ्याच जगात गेल्याचा फील आला होता. ती त्या विधी लग्न मॅजिक आहे अगं ते सगळं. तुमचं ऑफस्क्रीन बॉन्ड ना खूप छान झालंय. तर मगाशी जे रील्स वगैरे सुरू होतं ते कोण ठरवतं की आपण आता रील्स करूया हे करूयात, म्हणजे इकडनं शिकवलं जातं का आपण आता असं करायचं आणि तसं करायचं? तो सेट करून येतो पहिलेच की आपण अचानक दिसलं की अरे हे करायचं का, यांना आवडलं तर ठीक, नाही तर मग दुसरं. थोडा वेळ आमचे असे एकमेकांना लुक जातात. ही पटकन तयार होते, हा चालेल, याच्याकडे आमचं असंच. हो. आणि मग आशू उठले की चला 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 ओके चला आशू रेडी झालं, चला करून टाकूया पटकन. मी आयुष्यातलं पहिलं रील ह्याच्यामुळेच पण आता ती लग्न करून आल्यावर तिला इथे आल्यावर म्हणजे थोडस ऍडजस्ट व्हायला तिला थोडस म्हणजे कसं तरी झालं असेल की आता वेडी आहेस का तू? म्हणजे तिने लगेच ऍडजस्ट करून घेतलेलं कारण की तिला काय ऍडजस्ट करायचंय? म्हणजे तुम्ही तिला ऍडजस्ट करून घेतलं का परत? असं काही नाहीये. नाही म्हणजे ती सासरून माहेरी आल्यासारखी, आणि माहेरी आल्यावर मुली कशा निवांत राहतात ना हा. तशी राहते ती. त्यामुळं पण आल्यावर तिकडचे काही किस्से ऐकवलेत? किस्से नाही, तिकडच्या 2-3 गोष्टी सांगितल्या की छान तिचं तिकडची- वेलकम हा, केलं, welcome. छान सजवलं होतं घर. decoration. तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे रीतिरिवाज त्या पद्धतीने, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आपलं हो. वेगळं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर त्यांच्या पद्धतीने केलं तिचं वेलकम छान. मग ते सगळं याबद्दल चालू होतं त्या चर्चा. लग्नातनं बाहेर येऊन परत बॉन्ड कडे येते की सेटवर सगळ्यात मस्तीखोर कोण असतं? कोण असतं हे सगळे मस्तीखोर असंच बोलतात. अच्छा, पण जोक्स कोण मारतं सगळ्यात जास्त? जोक्स आमचा हा. गुलाब. गुलाब, वा. हा तो आता नाहीये. हा. हो. आणि तो आजूबाजूला असला ना की सगळ्यांना असं कनेक्शन मिळत जातं. तुला पण मिळेल. वा. म्हणजे हो. तूही हो. अंचट मधला पाहिजे. मग त्याच्याकडनं काही जोक्स अडॉप्ट केलेत? मगाशीच काहीतरी खारवाला खार, लोणच्याचा खार, तो खार. ते म्हणजे खार इथे नाही, खार तिकडे, असा जोक होता हिचा. पण पार्टी वगैरे असं किती ठरवून करता सेटवर? नाही. खूपच कमी झाली खूप party कमी. वगैरे. प्रँक वगैरे कोणी करतं असं? प्रँक मी एकदा दोनदा फक्त भक्ती म्हणजे शर्वरी आहे ना तिच्यासोबत एकदा दोनदा केला होता, बस बाकी काही नाही. सक्सेस झाला? हो. प्रँक म्हणजे काय केलं होतं, स्प्रे बॉटल घेतली होती हातात आणि मी शिंकतो आणि ते स्प्रे मारला होता तिच्या अंगावर. सो पुढचे 5 मिनिटं ती टिशूने असं करत होती. सो तो प्रँक केला होता तिच्यावर आणि तिला भीती वगैरे दाखवणं एवढंच, ती घाबरट आहे खूप, त्यामुळे भीती वगैरे दाखवणं. हा. आताच आम्ही रेशमाच्या लग्नावरून येत होतो, तर आम्ही जिथे जेवायला थांबलो तिथे बदक होते आणि तिचं असं हे किती क्यूट आहे, मला हात लावायचा आणि ती असं घाबरत असं आणि हा मध्ये आणि ती पण बदक पण घाबरली आणि ती पण घाबरली. पण पुन्हा मालिकेकडे येते की मालिकेत आता ऐश्वर्या आणि जानकी एका घरात पुन्हा दिसतील की नाहीच दिसणार आहेत आता? हे ऐश्वर्यालाच विचारते की ऐश्वर्याने काय ठरवलंय की येऊ द्यायचंय घरी? नाही. कधीच नाही. त्या ऐश्वर्याने ठरवलं. ओके. आणि सौमित्रने? मी घेऊन येणार काही करून. आणि आता ऋषिकेशने की घरात जायचंय की नाही? नाही, मी ठाम आहे की मला त्या घरात जायचंच नाही. आणि ऋषिकेशचं म्हणणं आहे की आता आमचं फक्त तिघांचं कुटुंब आहे, मी, ओवी आणि जानकी, बाकी कोणी नाही आहे माझ्या आयुष्यात आणि मला नकोत पण आहे. त्यामुळं मी खूप सॉर्टेड आहे की मला नाही जायचं. आपलं आयुष्य आहे, आपण तिघांचं आयुष्य सुखाने जगायचं. म्हणजे इनडायरेक्टली ऐश्वर्याला सपोर्ट करणार?
इनडायरेक्टली नाही, म्हणजे संबंधच ठेवायचा नाही मला, असं आहे ते. चला, थँक्यू सो मच, खूप मजा आली आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.